नमस्कार. उस्मानाबाद 24 तासच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. मी मुस्कान सय्यद. प्रथम पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार. उस्मानाबाद 24 तासच्या चर्चासत्र या कार्यक्रमामध्ये आज आपण अशा विषयावरती चर्चा करणार आहोत की या चर्चेमुळे पालकांमध्ये व शिक्षकांमध्ये समाधान होणार आहे. त्याचं कारण असं आहे की मागील 2 वर्षापासून विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित झाले होते आणि मागच्या 6 महिन्यापासून ऑनलाईन शिक्षणाचा ट्रेंड जो सुरू झाला त्यामुळे विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित झालेच, परंतु मोबाईल ट्रेंड परत नवीन सुरू झाला. परंतु काल जे शासनाने निर्णय घेतला की शाळा सुरू करण्यास परवानगी दिली, जे काही कोविडचे नियम आहेत त्या नियमाचे पालन करून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्या संदर्भात आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेले आहेत मौलाना अबुल कलाम आझाद प्रायमरी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष मौलाना अलिमुद्दीन आणि दुसरे आपल्यापाशी चर्चा करण्यासाठी आले आहेत नगर परिषद शाळा क्रमांक 14चे मुख्याध्यापक पंडित कांबळे सर. सर, आपल्या दोघांचाही उस्मानाबाद 24 चॅनलच्या वतीने आपण स्वागत करतो आणि आपण चर्चा आता सुरू करूयात की सर मला सांगा की मागील 2 वर्षापासून शाळा बंद आहेत आणि विद्यार्थी शिक्षणापासून वंचित झालेत, परंतु काल जो शासनाने निर्णय घेतला यामध्ये सर्व विद्यार्थी व पालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तर हे जे आदेश जो दिलेला आहे यामध्ये तुम्ही संस्था चालक म्हणून समाधानी आहेत का? सबसे पहले 24 तास का मैं संस्था चालक की ओर से तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि वो उस्मानाबाद 24 तास चैनल जो है हमारे उस्मानाबाद की एक तीसरी आंख बनी है, क्योंकि हमारी विविध समस्याओं को सामने लाने का हमारे मित्र और उस्मानाबाद शहर के एक जाने माने पत्रकार जनाब अमजद साहब कर रहे हैं. मैं उनका तो सबसे पहले संस्था चालक की ओर से तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. जैसा कि अमजद साहब ने अभी एक विषय छेड़ा है कि पिछले 2 साल कोरोना की वजह से पूरे महाराष्ट्र पर बोलकर पूरे इंडिया में स्कूल बंद थे. इसमें संस्था चालक की ओर से आपकी क्या नज़र है और क्या हालात गुजरे हैं और आगे क्या होने वाला है? विषय बहुत बड़ा गंभीर है, बहुत ही संजीदगी से लेना इसका अहम यह है क्योंकि कोरोना बीमारी किसी को मालूम नहीं थी और कोरोना ने हमारे मुल्क को बहुत पीछे लेकर गया शिक्षण क्षेत्र के हिसाब से. जैसा कि अमजद भाई ने एक बहुत अच्छा विषय कहा कि इसमें बच्चों का तालीमी नुकसान कितना हुआ. मैं कहता हूं कि इसमें बाल मजदूरी बढ़ गई, मोबाइल का दुरुपयोग बढ़ गया, माँ बाप पे दबाव आया और टीचर्स पे भी जो काम करने वाले जो टीचर्स हैं उनको जो है बड़ा ये नुकसान का ये हुआ कि वो काम नहीं कर पा रहे. दोस्तों, जैसा कि एक विषय है कि 2 साल से स्कूल बंद रहने की वजह से जो गरीब तबका है उनके कई एक बच्चे बाल मजदूर बन गए. शासन ने एक धोरण लाया, ये धोरण लाया कि ऑनलाइन एजुकेशन का हकीकत में मैं बता रहा हूँ कि बच्चों के ज़िंदगी पे बहुत बड़ा असर हुआ है. नंबर 1, हम बाल हक के माध्यम से ये चाहते हैं कि मोबाइल बच्चों ने इस्तेमाल नहीं करना चाहिए, क्योंकि मोबाइल अच्छाई से बहुत कम बुराई की तरफ ज़्यादा लेकर जाने की एक माध्यम है. लेकिन ये कोरोना के दायरे में जो शिक्षण विभाग ने जो एक ये निकाला कि ऑनलाइन एग्ज़ाम का, मैं संस्था चालक की ओर से मैं कहना चाहता हूँ कि मोबाइल से बच्चों का बहुत बड़ा सांस्कृतिक नुकसान हुआ है. नंबर 2, स्कूल बंद रहने की वजह से बाल मजदूरी बढ़ी है. नंबर 3, जो माँ बाप जिनकी रोजी रोटी बंद थी वो माँ बाप ऑनलाइन के मोबाइल के लिए कहाँ उपलब्ध करके दे सकते थे, वो माँ बाप अपने आप को ये कर रहे हैं कि भाई हम बच्चों को मोबाइल की सुविधा उपलब्ध नहीं कर रहे हैं. अब शासन ने स्कूल चालू करने का जो अध्यादेश निकाला है हम उनका तहे दिल से इस्तेमाल करते हैं. हम चाहते हैं कि आप कोरोना के माध्यम से, कोरोना के प्रोटोकॉल के हिसाब से स्कूल चलाने का जो आदेश निकाले हम उसका पूरा पालन करने को तैयार हैं, लेकिन ऐसी भी जांचियाट नहीं लगनी चाहिए जिससे कि पेरेंट्स फिर बच्चों को भेजने पे यानी न भेजने पे तैयार हो जाए. अभी आपके आदेश के हिसाब से तो भेजेंगे, लेकिन इसमें कुछ ऐसे जांचियाट हैं जिसमें वर्ग में कम बच्चे बटाना,
ट्रैवलिंग में कम बच्चे बैठाना, उसी अंदाज में बाकी समझो जिस मोहल्ले में कोरोना का पेशेंट निकला उस मोहल्ले के बच्चे नहीं आना, ये जो अटी है ये काबिल कबूल नहीं है, ये एक्सेप्टेड नहीं है, ये बच्चों के लिए ये नहीं है। हाँ, ये होना चाहिए कि भाई बच्चों की जो है सेहत की पूरा ख्याल रखते हुए उनकी कोई बीमारी ना हो, ऐसे अंदाज में अगर ऐसे आदेश जिसमें वो भी आदेश है उसका पूरा हम संस्था चालक की ओर से टीचर्स को उसको पूरा पालन करने के लिए तैयार है। सर, काल जो शासनाने आदेश काढला की ग्रामीण भागामध्ये 5वी ते 12वी आणि शहरी भागामध्ये 8वी ते 12वी पर्यंत शाळा सुरू करावी, आपण शिक्षक म्हणून ह्या शासनाने जो काल आदेश काढला याला कशा पद्धतीने बघताय? तर पहिल्या प्रथम मी उस्मानाबाद 24 तासच्या वतीनं संपादक अमजद सय्यद यांनी हा जो विषय ठेवला त्याबद्दल प्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो। आणि हा जो कालचा शासनाने काढलेला जो आदेश आहे की 4 ऑक्टोबरपासून मुलांच्या शाळा सुरू होणार आहेत, ही एक आनंदाची गोष्ट आहे। शाळा सुरू व्हायला पाहिजे। याच्यापूर्वीही गेल्या वर्षी काही दिवस शहरामध्ये सुद्धा 5वी ते 7वीचे वर्ग चालू करण्यात आलेले होते, की कोरोनाचे सर्व नियम पाळून काही काळ ते वर्ग चाललेले होते। आणि तशाच पद्धतीने जर आताही आपण शाळेची सर्व व्यवस्था करून समजा शाळेची फवारणी करणं असेल, निर्जंतुकीकरण करणं असेल, विद्यार्थ्यांना मास्क देणं असेल, सॅनिटायझरचा वापर असेल, ऑक्सिमीटर असेल, थर्मामीटर असेल, ह्या सर्व वैज्ञानिक सुविधा घेऊन कोरोनाचे सर्व नियम पाळून आपण हे करू शकतो। आणि आम्ही 1-2 महिने गेल्यावर सुद्धा केलेलं आहे। आणि पालकसुद्धा आणि प्रत्येक पालकाचं आम्ही गेल्या वर्षी त्यांच्याकडून पत्र लिहून घेतलेलं होतं किंवा तुमच्या मुलांना शाळेतून कुठलं काही ही होणार नाही, संसर्ग होणार नाही, आम्ही त्याची काळजी घेणार आहोत आणि तुम्ही पण बाहेर काळजी घ्या आणि तशी परवानगी द्या आणि या, आम्ही त्या पद्धतीनं तुमचं जे शैक्षणिक नुकसान होणार आहे त्यामध्ये आपल्याला काहीतरी दुरुस्ती करता येईल, बदल घडवता येईल। कारण काय, आज आता 2 वर्ष होत आले, 2 वर्ष व्हायला लागले आता की विद्यार्थ्यांना शाळेचा गंध नाही। आता आपण म्हणतो की ऑनलाईन शिक्षण आहे, हो खरं आहे, ऑनलाईन शिक्षण आहे, शासनानं भरपूर अशा सुविधा दिलेल्या आहेत। आता सेतू अभ्यासक्रम काढलेला आहे, सेतू अभ्यासक्रमाच्या चाचण्या आम्ही घेतल्या, विद्यापीठापर्यंत पोहोचलो। परंतु जे विद्यार्थी शाळेत येऊनही त्यांच्या हाताला धरून करावं लागते, वैयक्तिक मार्गदर्शन करावं लागते, त्या बाबी शहरात घडत नाही। की जी मागास वस्तीतली विद्यार्थी असतील, स्लम एरियातले विद्यार्थी असतील, जी कमकुवत घटकातले विद्यार्थी असतील, त्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन मोबाईल किंवा ऑनलाईनवरचा अभ्यासक्रम हे शक्य होत नाही। आता बऱ्याच पालकांचा प्रश्न आहे की मोबाईल त्यांच्याकडे नसतो, ते कामाधंद्याला गेलेले असतात, मोबाईल विद्यार्थ्याला हाताळता येत नाही, अनेक ठिकाणी त्यांच्या त्या नेटवर्किंगचा प्रॉब्लेम असतो, बॅलन्स त्याच्यामध्ये टाकलेलं नसतं, हे प्रॉब्लेम आहेत। आणि अशा पद्धतीमुळं जी सामान्य कुटुंबातली मुलं आहेत ती मुलं ही ऑनलाईन अभ्यास करू शकत नाहीत। आम्ही भरपूर जे काही 4-2 मुलं करणार आहेत त्यांना रोजचा अभ्यास आहे ते ऑनलाईनला देतो, घरचा अभ्यास आहे तो ऑनलाईनला देतो, स्वाध्याय सोडवण्याचे उपक्रम त्यांच्याकडून राबवून घेतो। हे आपलं डेली वर्क आहे ते चालू आहे। परंतु जे सामान्य मुलापर्यंत आपल्याला पोहोचायला पाहिजे, त्याला घडवायला पाहिजे, ती घडवण्याची संधी मात्र उपलब्ध होत नाही, ती शाळा सुरू झाल्यावरच उपलब्ध होणार आहे। आणि म्हणून आम्हाला वाटतं की शासनानं जो हा निर्णय घेतलेला आहे तो अगदी स्तुत्य आहे आणि त्याला आपण सगळ्यांनी प्रतिसाद देऊन ते जास्तीत जास्तपणे कसं आपल्याला बदल घडवून शाळा चालू करता येतील त्यामध्ये कोरोनाचे सर्व नियम पाळून आपण ते करूया, असं एक आम्हाला आग्रहानं असं सांगावं वाटतं। एक मुख्याध्यापक म्हणून, एक शिक्षक म्हणून आमच्यासुद्धा शाळेमधून ह्या सर्व व्यवस्था आपण जे शासनाने GR दिलेला आहे तो वाचलेला आहे, त्या तयारीत आहेत, त्या सर्व तयार आहेत। शाळा फवारणी करून घेतलेल्या आहेत, सॅनिटायझर आहेत, मास्क आहेत, ऑक्सिमीटर आहे, थर्मामीटर आहे, या सुविधा नगरपालिकेनं आम्हाला पुरवल्या आहेत, शिक्षण विभागाने पुरवलेले आहेत। जो आपला सेतू उपक्रम आहे तो सेतू उपक्रम आम्ही विद्यार्थ्यापर्यंत घरोघर जाऊन घेतलेला आहे। नगरपालिकेच्या आमच्या अधिकाऱ्यांनी, प्रशासन अधिकारी असतील, सभापती असतील, मुख्याधिकारी साहेब असतील, या सर्वांनी आम्हाला मिळून सेतू सुविधेचा उपक्रम आहे तो पूर्णपणे अगदी संच झेरॉक्स करून नगरपालिकेने पुरवलेला आहे। हे कुठल्या संस्थेच्या लोकांनी किंवा कुठल्या शाळेमध्ये असं राबवलेलं नाही, त्यांनी वैयक्तिक खर्च करून ते आणलं, परंतु आम्हाला ते नगरपालिकेने पुरवलेलं आहे। हे एक अभिनंदनीय नगरपालिकेचं काम आहे की जेणेकरून आम्ही त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलो आणि हे अभ्यासक्रम करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत झाली। की भले आता विद्यार्थ्यांना पुस्तकाचा प्रॉब्लेम काही दिवसामध्ये आला
की बरीचशी मुलं आहेत, शासनानं पुस्तकं यावर्षी थोडी उशिरा पुरवली, आता ती पुस्तकंसुद्धा आलेली आहेत. 80% विद्यार्थ्यापर्यंत का होत नाहीत, परंतु ती पुस्तकं आम्ही विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवलेली आहेत. त्यामुळं आता विद्यार्थ्यांना पुस्तकं झालेली आहेत, सगळ्या सुविधा आहेत, आरोग्याच्या सुविधा आहेत. फक्त कोरोनाचे काही नियम पाळून आपण जर शाळा चालू केल्या तर आपण अगदी यशस्वीपणे शाळा चालू करू शकतो, असं मला एक विश्वास वाटतो. तर त्या पद्धतीनं आपण हा संवाद केला आणि थोड्या वेळ बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. सर, मला काय म्हणायचं आहे की सध्या ऑनलाईन शिक्षण चालू आहे, ऑनलाईन ॲप येत आहे, त्याच्यावरती शिक्षण घेता येत आहे. आणि काल जो आदेश दिला शासनाने, त्या आदेशामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा आणि एकीकडे तर ऑनलाईन शिक्षण आहे. मग हे धोरण काय समजायचं शासनाचं आपण? अमजद भाई, बहुत अच्छा सवाल आपने किया कि ऑनलाइन का धोरण. मैं आपको बताऊं, संस्था चालक के हिस्से से पिछले साल हमारे पास फर्स्ट में एडमिशन हो गया, वो बच्चे इस साल सेकंड में गए. उन बच्चों ने टीचर का मुंह नहीं देखा और टीचर ने उन बच्चों का मुंह नहीं देखा. वो सिस्टम चल रहा है ऑनलाइन. ऑनलाइन का मोबाइल का एजुकेशन जो है, जब हम बच्चे सामने रहकर तंबी देकर पढ़ाने के बाद कहीं उनको समझ में आने की सलाहियत पैदा होती है. ये तो ऑनलाइन का मामला है. दूसरी तरफ ऐसा है कि भाई मोबाइल का भी इस्तेमाल ना हो. ये शासन का जो धोरण, ऑनलाइन जो धोरण है ना, ये नो एक्सेप्टेड है. अभी जो हुआ मैं आपको बताऊं क्या कि 2 पीढ़ी हमारी शैक्षणिक नुकसान हो रही है. यानी 19-20 और 20-21. 19-20 में जिन फर्स्ट के जो एडमिशन लिए हैं वो बच्चे स्कूल नहीं आए. अब वो बच्चे सेकंड में गए. बिल्कुल जी. सेकंड में जाने के बाद जो अब हम तकरीबन आधा यानी 6 माह गुजर चुके हैं. तो ये शासन का जो ऑनलाइन का धोरण है, आम पेरेंट्स के लिए पॉसिबल नहीं है कि वो मुकम्मल तौर पर उसकी सुविधा उपलब्ध करके दें. जैसा कि सर ने कहा है कि भाई नगर पालिका ने उनको बहुत सी सुविधा उपलब्ध करी. मैं शासन को आह्वान करता हूँ कि उस्मानाबाद शहर में जितने संस्थाओं के स्कूल हैं, वहाँ बड़ी तादाद में, बड़ी संख्या में पेरेंट्स बच्चे आते हैं. उसमें शासन ने सभी चीज़ों का जिस अंदाज में गवर्नमेंट स्कूलों में सुविधा उपलब्ध होती है, उस अंदाज में संस्थाओं के भी स्कूल में वो सुविधा उपलब्ध करा के देना चाहिए. क्योंकि हम खुद मैनेजमेंट के हैसियत से, संस्था चालक के हैसियत से कोशिश करते हैं कि किसी की भी बच्चे को इसकी बाधा ना हो, कोरोना की बाधा ना हो. और हम ये भी चाहते हैं कि जैसा कि हम और आप जानते हैं कि हमारा देश, जब तक हम बच्चों को पढ़ाएंगे नहीं तो हमारा देश तरक्की कहाँ होगी और हम सुपर पावर कहाँ कहलाएंगे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम ने तो इस देश को महासत्ता बनाने की बात कही है. उसके बच्चों की पूरी सुविधा जब तक हम उसको उपलब्ध नहीं करके देंगे, उनकी भौतिक सुविधा जब तक हम शैक्षणिक के माध्यम से अगर भौतिक सुविधा पूरी उपलब्ध करके नहीं देखते, तब हम महासत्ता कब बनेंगे. तो इसलिए मैं एक संस्था चालक के हैसियत से, एक उस्मानाबाद शहरी के हैसियत से मैं जिला परिषद प्रशासन को आह्वान करता हूँ कि जिस अंदाज में आपने स्कूल चालू करने के लिए जो GR निकाला, वो एक अभिनंदनीय है. साथ ही जितने शहर में स्कूल चल रहे हैं, सबको वो सुविधा उपलब्ध करके देनी चाहिए. रही बात कि ग्रामीण को 1ली से 12वीं तक का ये किया है और शहरी भाग को जो है ना 8 से 12 है. मैं शासन से विनती करता हूँ कि शहरी भाग को भी 1ली से 12वीं तक चालू करना चाहिए. क्योंकि हमारे वो बच्चे, वो मासूम बच्चे जो है जिन्होंने अभी स्कूल का मुंह भी नहीं देखा 2 साल से, वो बच्चों को भी स्कूल पे आने की परमिशन देनी चाहिए. और हम उतने सक्षम हैं कि भाई हम उन बच्चों की सुविधाओं को समझो, उनकी सेहत को मेंटेन रखते हुए उनको एजुकेशन देने के लिए हम कोशिश करेंगे. तो मैं शासन से गुजारिश करूँगा कि 8 से नहीं बल्कि 1 से 12 तक की परमिशन मिलनी चाहिए. सर, नगरपालिकेच्या शाळांची अगोदरच परिस्थिती ह्या प्रायव्हेट शाळेमुळे आणि मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमुळे डबघाई झालेली आहे. आणि अशामध्ये दरवर्षी नगरपालिका शिक्षकांना मार्च-एप्रिलमध्ये घरोघर फिरून विद्यार्थी जमा करत होतात. पण त्या 2 वर्षांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांचा संपर्क तुटलेला आहे. आता समजा 4 तारखेला जर शाळा सुरू होणार असतील तर तो विद्यार्थ्याचं कसं करणार, हा तुमचा सर्वात मोठा आता समोर प्रश्न असेल. तर त्यासाठी तुमचं प्लॅनिंग काय असेल? नाही सर, आपण म्हणलात की विद्यार्थी संख्येसाठी फिरून गोळा करावं लागत होतं. विद्यार्थी संख्या सगळ्यात कमी होती. परंतु आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की बऱ्याचशा इंग्लिश स्कूल बंद पडल्या जमा आहेत. शाळा भरत नाहीत आणि शाळा भरत नसल्यामुळं पालक त्यांना फीस देत नाहीत.
आणि पालक फीस देत नसल्यामुळे शाळा विचारात पडली की आता ही शिक्षक कशी ठेवायची, कारण येणाऱ्या विद्यार्थ्याच्या फीसवर शिक्षकांचा पगार आहे. आणि त्यामुळं पालक म्हणतात की शाळाच नाही तर तुम्ही काय शिकवणार, त्यामुळे विद्यार्थ्यांना मग पैसे कशासाठी द्यायचे. आणि त्यामुळं आता विद्यार्थ्याचा जवळजवळ प्रश्न आमच्याकडे सुटत आलेला आहे, कारण सर्व इंग्लिश स्कूलचे छोट्या छोट्या इंग्लिश स्कूलचे सर्व विद्यार्थी आमच्याकडे वाढायला लागले. बरोबर. आणि ती संख्या आता वाढत चालल्यामुळं उलट आम्ही जी पुस्तकांची मागणी मागं केलेली होती, ज्या काही सुविधा मागणीसाठी केलेल्या होत्या, आता त्याच्यामध्ये बराचसा तफावत निर्माण झाली की संख्या बरीचशी वाढलेली आहे. आता एकंदरीत जर आमच्या नगरपालिकेचा विचार केला तर जवळजवळ 400-500 संख्या वाढत आली असा माझा अंदाज आहे. हो, कारण माझ्यासुद्धा शाळेमध्ये गेल्या वर्षी माझा 47चा पट होता, आता 58 ते 60पर्यंत आम्ही पोहोचलो. अजून बऱ्याच पालक संस्थेतले TC द्यायला तयार नाही. बरोबर. ते त्यांचा प्रयत्न ते चालू आहे, ते करतात, प्रयत्न करणं साहजिक आहे. ते आम्ही म्हणलो तुम्ही प्रयत्न करा, पण पालकाची इच्छा असेल, विद्यार्थी आमच्याकडे यायला तयार असेल तर तुम्ही जरूर विचार करा. आणि असे सुद्धा बरेचसे विद्यार्थी येण्याच्या मार्गावर आहेत, अजून संख्या वाढण्याचीच तयारीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यासाठीचा हा जो प्रश्न आहे तो प्रश्न सहसा आता शक्यतो राहणार नाही आमच्या नगरपालिकेसाठी. आणि जर आता ही परिस्थिती वरच्यावर आता ग्रामीण भागामध्ये 5वी ते 12वीपर्यंत वर्ग सुरू होणार आहेत, तर हळूहळू शहरामधले जर सुरू झाले तर प्रत्यक्ष विद्यार्थ्याशी संवाद होईल, विद्यार्थ्याशी पालकाशी बोलता येईल. आणि ती पालक इंग्लिश स्कूलमधून मराठीमध्ये का घालू शकतात किंवा का घालू इच्छितात, त्यांची काय कारण आहेत, किंवा इथला प्रतिसाद चांगला आहे म्हणून घालतात का तिकडे विनाकारण पैसे कशासाठी द्यायचे म्हणून इथं घालतात, हा जो प्रश्न आहे ते थोड्या दिवसामध्ये वर्ग जर चालू झाले तर त्या पालकाला कळून येणार आहे की आपण कोणत्या पद्धतीने घातलं ते योग्य केलं का नाही केलं. तर हे सगळं प्रत्यक्ष देण्यासाठी आमचे नगरपालिकेचे शिक्षकसुद्धा ह्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी तयार आहेत आणि ते जास्तीत जास्त करून त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतीलच. आताच्या ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून तर प्रयत्न आहेच आहे, परंतु प्रत्यक्षात सुद्धा अधिक जोमानं ते प्रयत्न सुरू राहतील. त्यामुळे तशी काय अडचण येणार. आता 4 तारखेची शाळा सुरू होणार आहे, त्याच्यामध्ये शासनाने नियम करून दिले की एका वर्गामध्ये 10 ते 15 विद्यार्थी राहणार. आणि पालक आहेत ते त्यांच्यावर तसं पुरा जबाबदारी सोपवलेली आहे, म्हणजे त्यांना बंधनकारक नाही आहे तुम्ही शाळेत आलंच पाहिजे किंवा आलंच नाही पाहिजे. ते पालकाच्या संमतीत असेल तरच येणार ते. बरोबर. तुम्ही पालकांना तर काय आव्हान करणार. नाही, पालकांना सांगणार की बाबा आता पालकाच्या इच्छेवर तर त्यांनी ठेवलेलं आहे. समजा काही पालक असे आहेत की नाही म्हणले आम्ही विद्यार्थ्याला घालणार नाही, जर त्याला कोरोना झालाच तर तुम्ही हे करणार आहात का, तुम्ही काय करणार आहात, तुमच्याकडे काय यंत्रणा आहे तशी. त्या काहीच्या मनामध्ये भीती जरूर आहे. आणि ज्यांना तशी भीती वाटते किंवा ज्या विद्यार्थ्यामध्ये थोडाफार काहीतरी आजाराची लक्षणं आहेत किंवा काही संभाव्य त्यांना वाटतं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना सूट आहे, त्यांना ती सूट द्यावीच लागणार आहे. परंतु जास्तीत जास्त करून आम्ही मुलांना सांगू की बाबा तुमच्या आरोग्याची काळजी इथं घेतलेली आहे, अंतर ठेवलेलं आहे. कारण तशी म्हणावं तेवढी मोठमोठ्या हॉलमध्ये आमच्याकडे म्हणावं तेवढी संख्या नाही की 15, 20, 10, 15 अशी संख्या आहे. त्यामुळे आम्ही ते सर्व कव्हर करू शकतो नगरपालिकेच्या सर्व शाळा तरी, कारण 34सारखी तुफान गर्दी आमच्याकडे नाही. त्यामुळे आम्ही ते कव्हर करू, आमच्या आवाक्यातलं आहे ते. त्यामुळं आपल्याला तशी अडचण येणार नाही. आणि पालकसुद्धा यदा कदाचित कुठला जर आजारी विद्यार्थी असेल तर तो काही काळ येणार नाही, तर तशी बहुतेक अडचण आमच्या नगरपालिका शाळेमध्ये येणार नाही असं मला वाटतं. सर, आपला एक शेवटचा प्रश्न की आता 4 तारखेला शाळा सुरू होणार आहेत, परंतु शासनाने जे काही नियम आहेत, एक स्कूल बसमध्ये एका सीटवरती एकच विद्यार्थी बसला पाहिजे, तुम्ही सॅनिटायझर केलं पाहिजे, शाळेला तुम्ही एखादं प्राथमिक आरोग्य केंद्र संलग्न केलं पाहिजे, हे जे समजा या व्यतिरिक्त आणखी जरी काही अटी असतील तर त्यासाठी आपण शासनाला काय विनंती करावं. तुम जो अभी स्कूल बस के ताल्लुक से प्रश्न रखे, ये बहुत बड़ा जांचा काट है, क्योंकि एक सीट पे एक बच्चा बैठाकर जो है वो बस वाले को उतना पॉसिबल ही नहीं है, क्योंकि आज डीजल का जो मामला है और ड्राइवर का है मामला, तो बहरहाल ये तो मामला बहुत जांचा काट है. इस बारे में तो शासन ने फिर विचार करना चाहिए. रही बात बच्चों का स्कूल के ताल्लुक से, मैं एक संस्था चालक के हैसियत से ये कहूँगा कि भाई संस्था इतने सक्षम है कि शासन के जो बताए हुए जो धोरण है कोरोना के दायरे में रहकर स्कूल चलाने के, तो हम उतने सक्षम हैं. हम पूरी कोशिश करेंगे, हम पेरेंट्स से आह्वान करेंगे आप घबराइए मत. और संस्था में संख्या ज़्यादा है तो वर्ग खोला भी ज़्यादा है, इसके लिए घबराने की कोई ज़रूरत नहीं है. बच्चों को कोरोना के कानून के हिसाब से कम संख्या में बटाकर कुछ बोलने मतलब उसका एक रास्ता निकालकर हर बच्चे को हूबहू एजुकेशन देने की हम कोशिश करें. आपण जाणून घेतलं की उस्मानाबादचे संस्थाचालक
आणि नगर परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांच्याशी आपण शासनाला जो आदेश काढला आहे 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा, या संदर्भात आपण सविस्तर चर्चा जाणून घेतली आहे आणि दोघांनीही शासनाचे आभार मानले आहेत आणि पालकांनीही जास्तीत जास्त उत्स्फूर्तपणे आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याची तयारी ठेवावी आणि त्या विद्यार्थ्यांच्या पूर्ण आरोग्याची काळजी ही शाळा घेणार आहे यांनी ठामपणे सांगितलेलं आहे. आपण यापुढील काळातही अशाच मान्यवरांसोबत चर्चा करणार आहोत. तुम्ही पहा फक्त उस्मानाबाद 24 तास.